घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। जलदेवी बोअरवेल व्यावसायिकाच्या बोअरवेल ऑपरेटरकडील रोख रक्कम 50,000 रुपये चोरून पसार झालेला कामगार बालसिंह धारमू परते राहणार मध्य प्रदेश याला वैभववाडी पोलिसांनी मध्य प्रदेशात जाऊन चतुर्भुज केले। आरोपी बालसिंह याला मध्य प्रदेशमधील त्याच्या राहत्या घरी शिताफीने पकडून वैभववाडी पोलिसांनी कणकवली न्यायालयात हजर केले असता बालसिंह विरोधात चोरीचा गुन्हा साबित होऊन न्यायालयाने त्याला 5,000 रुपये दंड आणि दिवसभर कोर्टात बसून राहण्याची शिक्षा सुनावली। वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत माने, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस कॉन्स्टेबल माने यांनी मध्य प्रदेशात जाऊन चोरटा बालसिंह याला पकडण्याची कामगिरी फत्ते केली। याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी बालसिंह हा जलदेवी बोअरवेल व्यावसायिकाकडे कामगार होता। बालसिंह यांनी 26 एप्रिल 2025 रोजी बोअरवेल ऑपरेटरच्या खिशातील रोख रक्कम 50,000 रुपये चोरून तो पसार झाला। या चोरीबाबतची फिर्याद 16 जून 2025 रोजी दाखल झाल्यानुसार वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस नाईक चंद्रकांत माने, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस कॉन्स्टेबल माने यांचे पथक आरोपी बालसिंहच्या मागावर मध्य प्रदेशला रवाना झाले होते। मध्य प्रदेशमधील आरोपी बालसिंह याच्या घरावर छापा मारून वैभववाडी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक माने, साबळे, कॉन्स्टेबल माने यांनी शिताफीने चोरटा बालसिंह याला चतुर्भुज केले। आरोपी बालसिंह याला अटक करून कणकवली येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। या पोलीस कोठडी दरम्यान चोरीचा पूर्ण तपास करून आरोपी बालसिंह परते विरोधात पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलीस नाईक चंद्रकांत माने यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले। न्यायालयाने यावर तात्काळ सुनावणी घेतली। त्यात आरोपी बालसिंह याने केलेल्या चोरीचा गुन्हा साबित झाला आणि आरोपी बालसिंह याला रोख रक्कम रुपये 5,000 दंड आणि दिवसभर न्यायालयात बसून राहण्याची शिक्षा न्यायाधीशांनी सुनावली। तपासी अंमलदार चंद्रकांत माने यांनी आरोपीला अटक केल्यानंतर केवळ 3 दिवसांत चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत न्यायालयात चार्जशीट दाखल केले आणि न्यायालयाने आरोपीला शिक्षाही सुनावली। या कामगिरीबद्दल तपासी अंमलदार पोलीस नाईक चंद्रकांत माने, त्यांना सहकार्य करणारे पोलीस नाईक उद्धव साबळे, कॉन्स्टेबल माने यांचे अभिनंदन होत आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।